कारण मोतियांच्या ऑपरेशनमध्ये आपण पाहिलं तर लेन्सचा एक ऑप्शन पेशंटना असतो की कुठल्या प्रकारची आपल्याला भिंग लावायचं आहे, तर त्याचे कुठले ऑप्शन्स अवेलेबल असतात आणि तुम्ही कशा प्रकारे पेशंटना म्हणजे सिलेक्ट करता की ही पर्टिक्युलर लेन्स तुम्हाला योग्य राहील. बरोबर. आता लेन्समध्ये बऱ्याच प्रकारच्या लेन्सेस अवेलेबल आहेत. जसं काही आपल्याला माहितीच की एक मोनोफोकल लेन्स असते ज्यामध्ये फक्त दूरचा नंबर आपण कमी करतो. त्यानंतर असते टॉरिक लेन्सेस, यामध्ये दूरचा जो सिलेंड्रिकल नंबर असतो तो प्लस स्फेरिकल नंबर दोन्ही आपण कमी करतो. तिसरं आहे ट्रायफोकल किंवा मल्टीफोकल लेन्स, ज्यामध्ये दूरचं आणि जवळचं दोन्हीही अंतर कवर्ड असतात, पण या लेन्सेसमध्ये रिंग्ज असतात. तर काही स्पेसिफिक कॅटेगरी पेशंट असतात ज्यांच्यासाठी या लेन्सेस सुटेबल नसू शकतात. मग तरी जर त्यांना चष्मा नंतर वापरायची इच्छा कमी असेल किंवा डिपेंडन्स कमी हवा असेल तर मग ईड ऑफ लेन्स म्हणून असते, ज्याला एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस म्हणतो, ती लेन्स आपण पेशंटला ऑप्शन म्हणून देऊ शकतो. यामध्ये पेशंट सिलेक्शन हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण कुठला पेशंट आपण कुठली लेन्स इम्प्लांट करणार त्यावरती त्याचं पुढचं आयुष्य आणि भवितव्य डिपेंडंट असतं. त्यामुळे शक्यतो जे लोकांना स्वतःला ड्राईव्ह करायचं नसेल किंवा जे बॅकसीट ड्रायव्हिंग करत असतील अशा लोकांना, मला वाटतं खास करून नाईट ड्रायव्हिंग स्पेसिफिकली त्या लोकांना आपण ट्रायफोकल किंवा मल्टीफोकल घेऊ नका असं सजेस्ट करतो. ज्यांना नाईट ड्रायव्हिंग खूप करायचं आहे किंवा रोजच रात्री ड्राईव्ह करावं लागणार आहे, तर आय थिंक त्यांच्यासाठी ट्रायफोकल आपण सजेस्ट नाही करत शक्यतो. लाईट भोवती वलय दिसतात आणि काही लोकांना ते डिस्टर्बिंग वाटू शकतं. पण गंमत अशी आहे की माझ्या आईला मी ट्रायफोकल बसवलेत आणि ती रात्री ड्रायव्हिंग करते. म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये ॲडॅप्टेबिलिटी पण इम्पॉर्टंट आहे.